की विठ्ठल 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 अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणिक नेणे व साधन आमचे वंशी हरी कीर्तन. आणि ते नाम संकीर्तन सतत टिकण्यासाठी संत संगती निरंतर संत संगती निरंतर संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर हो संत संगती निरंतर. हे प्रेम धन हे भांडार प्रेम धन हे भांडार अनिकने बा साधन साधन अनिकने बा साधन प्रेम धन हे भांडार अनिकने सतत नाम संकीर्तन टिकण्यासाठी संत संगती निरंतर. दरवर्षी सप्ताह करण्याची गरज काय? हे नाम संकीर्तन टिकलं पाहिजे म्हणून संत संगती. संत संगे हरे पाप संत संगे निरसे ताप संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय संत संगे वैराग्य घडे. म्हणून संत संगती निरंतर. आणि संताच्या संगतीत मिळते काय? प्रेम धन हे भांडार. प्रेम आणि प्रेमाला धन म्हटलेलं आहे बरं का शेठजी. आपण ज्याला धन समजतो ते धन नाही, खरं धन प्रेम आहे. ते कधी न संपणार आहे. 750 वर्षे झाले ज्ञानोबारायाच्या समाधीला, तरी आताही ज्ञानोबारायाच्या समाधीचं वर्णन करताना माणसं ढसढसा रडतात. का? संतांनी समाजाला दिलेलं प्रेम रडवतं. प्रेम धन हे भांडार. हे माणसं जोडायचं साधन आहे. तुम्ही जे द्याल ते वापस मिळतं. बाजरीचं बी पेरा तर बाजरीच उगवल. येड्या बाबळीचं त्याला आंबा लागत नाही. पेरलं ते उगवतं. दुसऱ्याला शिवी द्या, तो शिवीच देणार. तुम्ही त्याला आरे म्हणा, ते कारे म्हणणार. आहो म्हणा, काहो म्हणणार. त्याच्यावर प्रेम करा, ते तुमच्यावर डबल करणार. माणसं जोडायचं साधन म्हणजे प्रेम आहे. प्रेम प्रेम धन हे भांडार. तुम्ही राहिले बरोबर. हां बरोबर. नामदेव महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज म्हणतात, आता 8:30 पासून जे सांगितलं ना, केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, हरीचं कीर्तन आणि तुळशीचं तीर्थ, ही आमच्या घराण्यात चालत आलेली परंपरा. विनवी विष्णू दास नामा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा विनवी विष्णू दास नारा विनवी
कळेले साधन आणि साधन साधन जमलं बुवा. सर्वांनीच मदत केली. आता थोडाच वेळ आहे आपला. म्हणे नामयाचा नारा किंवा विष्णुदास नारा, तेही बरोबर आहे. हे 4 मुलापैकी हा एक मुलगा मोठा. नारा, विठा, महादेव न गोविंदा. आणि एवढ्याने अभंग लिहिले, एवढ्याने लिहिले. सगळे घरचं घर अभंग लिहायला बसलं होतं. 12.5 कोटी जनाईची वाणी, येतीच्या कृपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवितोचे साच. नामयाचे लाडाई गोडाई यसाई साकराईन 2.5 कोटी पायी केली त्याने. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व. हा नारा सगळ्यात मोठा, नामदेवाचा पुत्र म्हणून त्याचा अभंग असल्यामुळे म्हणे विष्णुदास नारा किंवा म्हणे नामयाचा नारा. आणि आमची ऐशी परंपरा, ऐशी म्हणजे कैसी, आतापर्यंत सांगितली तैसी. अहो तुम्ही हसा म्हणा, पण ऐसेला कैसेनी प्रश्न केल्यावर तैसे हे त्याचं उत्तर असते. ऐसी कैसी, आता सांगितली तैसे. देव केशव त्याचं पूजन, व्रत एकादशी, तीर्थ तुळशीचं आणि हरिकीर्तन भगवंताच्या नामाचं. आमची ऐशी परंपरा. बापाची परंपरा मुलं चालवतील याची शाश्वती नाही. संताचे ते आप्त नव्हती संत. हाडाचा वारकरी बाप शेठजी सांगून गेला मुलाला, मी बाहेर जातो रे बाळा, पण ती पूजा कर बाबा देवाची. मुलगा 15 वर्षे वयाचा हो म्हणला. बाप गेला. सकाळी 9 वाजले तरी मुलगा उठला नाही. आईनं उठ, या बापाला शब्द दिला अरे पूजा करायची देव घरात देवाची. आणि मुलगा पहिल्यांदा आयुष्यात पूजा करतो नामदेव बाबा. सगळ्या देवारा भरून देव बाप्पाचे. एक 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 देव धुता 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 बाळूचे त्या दिवशी 12 वाजले. म्हणजे दुपारचे 12 वाजले. विचार केला की हे देव पूजेत 3-3 तास गेल्यावर बाकीचे उद्योग कधी करायचे. म्हणून त्याला युक्ती सुचली. म्हणला एक एक देव धुतल्यापेक्षा, कारण आळस आला म्हणजे ते जमतंय तसं. ते शालिग्रामचे देव होते, काळे देव. शिष्याकडे ते जबाबदारी होती जपून ठेवणे, मोजून वगैरे वगैरे. 3 वेळा पूजा करायची गुरुजी. एक दिवस शिष्याकडून एक देव हरवला. गुरुजी रागावतील बरं का जयप्रकाशजी, म्हणून त्यानं जांभळ तोडून आणलं त्याच मापाचं, ठेवलं त्याच्यात. मॅच झाले, मॅच झालं. गुरुजीनं पूजा केली. सगळे देव मोजले तर बरोबर भरले. नवीन देवाच्या उपस्थितीनं पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही. नंतर देव धुतले, नवीनही धुतला, लाईनला बसवले. गुरुजीनं चंदन सुरू केलं लावणं. नवीन देवाला चंदन लावल्याबरोबर नवीन देवाचा नेहरू सदरा फाटला. अरे ते जांभळ होतं ना, आणि निघलं टरफल. लाल दिसायला लागला देव. गुरुजी तर घाबरलेच. शिष्या इकडे ये, इकडे ये, काय झालं देवाला? त्याच्यात देवाचाही गुन्हा नाही गुरुजी, माझाही नाही. मग तुम्हाला काही उद्योग आहे का नाही? सकाळ संध्याकाळ दुपार 3-3 वेळा एवढ्या गारठ्यात धुता. एखादा म्हातारा देव त्याला नाही सहन झालं. घडी घडी चंदन, घडी घडी गड गया स्वामी तो हम क्या जाने. तसं याला वाटलं आहे उपाय. आपल्या वाड्यात आड आहे, आड. हे 3 पिढ्यापासून देव कधी बदनापूरला फिरायला गेले नाही. आपण यांना टोपल्यात टाकू. वाड्यात आतून कडी लावून घ्यायची, टोपलं विहिरीत सोडायचं. 2-4 वेळा वर खाली वर खाली वर खाली. देव धुवून होईल 10 मिनिटात. केलं बाळूनं. वर खाली वर खाली वर खाली टोपलं केलं अशोकराव. आणि मग पुन्हा देव मोजून बाळूनं ठेवले तर एक देव कमी भरला. एक देव कमी भरला शेठची. बाळूला वाटलं कालच्या माझ्या घाई गर्दीच्या पूजेला वैतागून यानं आत्महत्या केली. पण बाळूला आनंद झाला. कशाचा? म्हणला आपल्या घरातलं कोणी मेलं तर बाप पूजा करत नाही, सुतक पडलं म्हणतं. सुतक आता देवातलाच देव मेला म्हटल्यावर सगळ्या देवाला सुतक. पूजा बंद, बंद पूजा.
बरोबर वडील 2-4 दिवसांनी आले. पारमार्थिक होते. पूजा चालू आहे रे व्यवस्थित. अजून 6 दिवस तुम्ही करू नका पप्पा. पप्पा तर हादरला. मला जाऊन 4 झाले 6 म्हणजे 10वा. अरे म्हातारी तर बरी होती रे. अजून आहे ते का तंबाखू खात बसली. म्हातारी बरं ते चिली मोडतय. आणि मग कोण मेलं? देवच मेला पप्पा, देवच मेला. अजून तुम्ही अशी जर परंपरा बापाची चालवणारा मुलगा असेल तर परंपरा चालत नाही. पण महाराज म्हणतात आमच्या वाडवडिलापासून येदू सेठ पासून येदू सेठ, हरी सेठ, नरहर सेठ, दामा शेठ, नामा शेठ, नारायण शेठ, ही जी परंपरा आहे आजपर्यंत. म्हणे नामयाचा नारा आमची ऐशी परंपरा. ऐशी म्हणजे आतापर्यंत आपण कीर्तन केलं तैसे. केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, तुळशीचं तीर्थ आणि हरीचं नाम संकीर्तन आमची ऐशी परंपरा. आणि म्हणून अनेक नेने बा साधन इथपर्यंत आपण आलो. आता सुंदर नियोजन आहे बरं का नामदेव बाबा. सुंदर नियोजन आहे. तर आपले कोण सतीश भाऊ आणि एक रामेश्वर भाऊ 2 यजमान आजच्या कार्यक्रमाचे. अधूनमधून आठवण करून देणार आमचे बाळू पाटील, शिवाजीराव कुठपर्यंत आले. म्हटलं मी आलो म्हणजे 8:30 वाजतात. बाकी डोकं चालवायचं नाही. कुठेही येऊ आम्ही. कुठपर्यंत आले. मजा आली. सुंदर मंडप, सुंदर शूटिंगवाले, साऊंड सिस्टीमवाले सुंदर. आणि आमची सगळी गायक मंडळी, मृदंग वादक, कोणी काही कसर ठेवली नाही. पाहता पाहता 10:30 कधी वाजले मलाही कळलं नाही. आता तुम्हाला जास्त त्रास देत नाही कारण सतत 2 दिवस उपवासी राहावं लागते तुम्हाला. आजही आहे, उद्याही आहे. हा ना, लागूनच आले हे. असं येत नाही पण यावर्षी आलं बो. एकादशीला लागून महाशिवरात्र आली. म्हणून आता तुम्ही माऊलीचं भजन झालं का? तुमचं लक्ष आहे. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची सगळी सूचना वगैरे देण्यात येईल आणि मगच प्रत्येकाने जागा सोडायची. सुंदर नियोजन आहे. म्हणून एकदा पुन्हा संयोजकाला धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य रोज वाढवलं. म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा दुधात साखर आमच्या संजय महाराज पाचपोर यांची रामकथा आहे. त्यांच्याही तारखा सहजासहजी लवकर मिळत नाही. पण कसं काय वेल्डिंग केलं ते गिल्डाची. वेल्डिंगमध्ये हुशार लोक आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली,